महाचर्चेच्या या नाशिकच्या कार्यक्रमामध्ये आपण सहभागी आहोत। अनेक मातब्बर मंडळी, वैचारिक प्रबोधन करणारी लोक आपल्यासोबत जोडलेले आहे आणि मी विनंती करतो अनिल भाई गांगुर्डे यांना की भाई कशा पद्धतीचे तुम्ही मांडणी करणार आहे की अनुसूचित जातीचं उपवर्गीय माईक तुमच्याकडेच आहे, तिथेच घ्या, माईक चालू करा। कशी मांडणी करणार अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण, न्याय की अन्याय? माईक ऑन करा वरती। प्रथमतः शिवशाहू फुले आंबेडकर त्याचप्रमाणे अण्णाभाऊ साठे या महामानवांना विनम्र असं अभिवादन करतो। लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनेल आणि राजकुमार बडोले फाउंडेशन द्वारा महाचर्चा निमित्त आपण सर्व येथे जमलात। मी आजच्या महाचर्चेचे आयोजक संचालक मून साहेबांचं तसंच जिल्हा प्रतिनिधी पी कुमार धनविजय साहेब यांचं आमच्यासारख्या भीमसैनिकांना या चर्चेला बोलवलं त्याबद्दल मी लॉर्ड बुद्धा टीव्हीचे व धनविजय सरांचे मी आभार व्यक्त करतो। मित्रांनो, अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण, न्याय की अन्याय या कार्यक्रमाची लॉर्ड बुद्धा चॅनेलने महाचर्चा आयोजित केली, परंतु अनंत बदर नावाच्या समितीने जो अहवाल महाराष्ट्र शासनाला दिलेला आहे तो अहवालच अजून ओपन झालेला नसल्यानं या चर्चा विरोध हे कशा पाय होतंय हेच म्हणजे आमच्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्यांना समजत नाही। त्याचप्रमाणे गेली अनेक दिवसापासून उपवर्गीकरणामध्ये एससी मध्ये 59 जाती आहेत, परंतु आपलं सोशल मीडियाला 2च जातीमध्ये युद्ध बघावयास मिळत आहे आपल्याला। त्यामध्ये बौद्ध समाज कुठल्याही प्रकारचं आक्रमक वक्तव्य आतापर्यंत केलेलं नाही, परंतु मातंग समाजाचे काही नेते त्यामध्ये प्राध्यापक लक्ष्मण ढोबळे साहेब असतील ते तर टीव्हीवर डिबेट करीत असताना त्यांनी आनंदराज आंबेडकर साहेबांना अभद्र म्हणजे गेंडा वगैरे असं काहीतरी ते बोललेले आहेत। म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला आरक्षण दिलं आणि त्यांच्याच नाताला लांडग्याची उपमा द्यायची, म्हणजे हे किती मोठं महापाप ढोबळे साहेबांनी केलेलं आहे। तसंच ढोबळे साहेबांचा म्हणजे लक्ष्मणजी ढोबळे साहेबांचा इतिहास हा सर्व महाराष्ट्राला माहिती आहे। त्यांनी जे पाप केलेले आहे ते जेलमध्ये होते, स्त्रियांचं लैंगिक शोषण केलेलं आहे आणि ते का आमच्या नेत्यावर असं कुठल्याही प्रकारचं लांडगा किंवा काही बोलतील आम्ही सहन करणार नाही। त्याचप्रमाणे मित्रांनो, आपण बघत असाल आम्ही गेली 40-45 वर्ष रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून असेल किंवा आंबेडकरी मुवमेंटमध्ये मातंग समाजाला कधी दुजा भाव दिलेला नाहीये। बरोबर। सर्वात प्रथम मी अनिल गांगुर्डे सर्वात प्रथम अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न पुरस्कार मिळावा अशी मागणी मी करत आलेलो आहे। कांबळे साहेब हे सत्य आहे की नाही? कांबळे साहेब तिथं मातंग समाजाचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांना विचारा अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न पुरस्कार मिळावा ही माझी मागणी आहे। त्यानंतर आमचे केंद्रीय मंत्री नामदार रामदासजी आठवले साहेब यांनी अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्काराची मागणी केलेली आहे व अण्णाभाऊ साठेंची पहिली जयंती केंद्रीय मंत्री नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्या कार्यालयात झालेली आहे। त्यानंतर मातंग समाजाला जाग आलेली आहे आणि काय रिपब्लिकन पक्ष अण्णाभाऊ साठेंची जयंती साजरी करत नाही का? की आंबेडकरी जनता मातंग समाजाच्या विरोधात आहे? कधीच नाही। मातंग समाज हा आमचा छोटा भाऊ आहे। मातंग समाजावर कुठल्याही प्रकारचा अन्याय झाला तर सर्वप्रथम भीमसैनिक म्हणून आम्ही पहिलं कलेक्टरला निवेदन देतो, राज्यात असो देशात असो, एससी असो ओबीसी असो एसटी असो, कोणावरही अन्याय झाला तर पहिल्यांदा रिपब्लिकन पक्ष व आम्ही निवेदन देतो व त्या घटनेचा निषेध करतो।
त्याचप्रमाणे मी वर्गीकरणाबद्दल खूप अशी माहिती देणार नाही, कारण इथं अत्यंत विचारवंत राज्यात गाजलेले माजी न्यायाधीश अनिलजी वैद्य आहेत. ते आपल्याला त्यांनी प्रथमच म्हणजे त्यांनी पुस्तकातूनच आपल्याला दाखले दिले की बाबासाहेबांनी. आणि तुम्ही पण मगाशी बोललात, बाबासाहेब बोलले होते मला मुलगी असती तर मी मातंग समाजाच्या घरामध्ये त्या मुलीला दिलं असतं. इतके म्हणजे आणि त्याच धर्तीवर आंबेडकरी समाजही मातंग समाजाला तीच वागणूक देत आहे. मातंग समाजावर कधी अन्याय झाला आणि परंतु गेली 2-3 महिन्यापासून जे सोशल मीडियावर जे अभद्र असं हे चालू आहे ते खेदजनक आहे. मी त्याची निंदा करतो. त्याचप्रमाणे आनंद बदर कमिटीचा अहवाल जो अहवाल आहे तो राज्य सरकारने तो रद्द करावा अशी मागणी आम्ही करतोय. धन्यवाद. जय भीम नमो बुद्धाय. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आपण पाहताय लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजन प्रस्तुत महाचर्चा नाशिकच्या या परिसरामध्ये आपण बंधुजन जुळलेलो आहोत. खरं तर तुम्हाला सांगायला हरकत नाही, भारतीय संविधान या देशातल्या प्रत्येक नागरिकाला